हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा प्रकारचा साडीपासून वन पीस कसा शिवायचा, जुनी साडी यूज करून किंवा नवीन साडी यूज करून हा वन पीस कसा शिवायचा, किती मीटर अस्तर लागते, सगळं अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये मी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण बघा. तर आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिला आपण वरचा भाग कट करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथं कॉटनचा अस्तर घेतला आहे, 1 मीटर अस्तर घेतलेला आहे आणि तो अस्तर मी इथं डबल फोल्ड करते, जेणेकरून दोन्ही पार्ट म्हणजे बॅक आणि फ्रंट व्यवस्थित कट होतील. तुम्ही वेगवेगळं कट केलं तरी चालेल, तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं. पण जर सोबतच कट केलं तर दोन्ही पार्ट अगदी सविस्तर, सोपे आणि पटकन कट होतात. त्याच्यासाठी आता जी आपली माप आहेत ना ती टाकूया. तर आधी सांगते, जी बंद बाजू आहे ना ती नेहमी आपल्या बाजूनं ठेवायची आणि जी ओपन बाजू असते ना अस्तरची ती समोर ठेवायची. सगळ्यात पहिलं मी उंची टाकले 15 इंच, म्हणजे आपली तयार उंची 13.5 इंच होईल, मार्जिनमध्ये ॲड होईल. वरच्या साईडने अर्धा इंच आणि खालच्या साईडनं अर्धा इंच असं शिलाई मार्जिनमध्ये जातं. त्यानंतर इथं छातीची रुंदी होती 36चा चौथा भाग 9 इंच आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन. 10 वरती रुंदीची मार्किंग करायची आणि बॉक्स तयार करून घ्यायचा. त्यानंतर गळा रुंदी टाकायची 2.5 इंच आणि शोल्डर टाकायचा 6 इंच. ड्रेससाठी शोल्डर हा 6 इंचच टाकायचा. कमी जर घेतला तर काय होतं ना, इकडनं खांद्याच्या साईडनं ना वरती जातं, ब्लाऊजचं जसं जातं तसं. आता ब्लाऊजमध्ये तसं चालतं पण ड्रेसमध्ये चालत नाही. त्याच्यानंतर मुंड्याची मार्किंग करायची 5.5-6 इंचावरती, समोर बॉक्स तयार करून घ्यायचा. त्याच्यानंतर पहिली मार्किंग करायची 1.5 इंचावरती आणि दुसरी करायची 1 इंचावरती. त्याच्यानंतर इकडच्या लाईनचा मध्य काढायचा आणि समोरच्या लाईनचा सुद्धा मध्य काढायचा आणि ते दोन्ही पॉईंट आहेत ना ह्या मध्यातून जॉईंट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे आपला बॅकचा आणि फ्रंटचा दोन्ही मुंडे इथं मी मार्किंग करून घेतले. त्याच्यानंतर आता समोरच्या गळ्याची म्हणजे पुढच्या गळाचं आपण इथं उंची घेऊया. तर मी इथं पुढचा गळा 7 इंच घेतलेला आहे, थोडासा डीपनेक पाहिजे होता त्याच्यासाठी. तुम्हाला जर कमी घ्यायचं असेल तर कमीही घेऊ शकता. वरच्या साईडनं 2.5 इंच आपण गळ्याची रुंदी टाकलेली, पण खालच्या साईडनं आपल्याला 3 इंच घ्यायचं असतं, जेणेकरून आपला जो गोलाकार असतो ना तो करेक्ट येतो. 3 इंच थोडंसं लांबून घेतलं आणि 1 इंचावरती व्यवस्थित मी गोलाकार दिला आहे, कारण मी गोलच असा गळा ठेवणार आहे याचा. त्यानंतर आता इथं आपण हुक वगैरे काही लावणार नाही आहोत, पण आपल्याला इथं पोटलीची डिझाईन द्यायची आहे. त्याच्यासाठी मी इथं ना जिथून आपण बटन वगैरे हुक लावतो तिथून पुढे 4.5 इंचावरती मार्किंग केलं आणि तिथून वरती अजून 4.5 इंचावरती दुसरी मार्किंग केली, कारण याच्यामधून आपला अर्धा इंच शिलाई मार्जिनमध्ये जाणार असतं त्यासाठी. आता दोन्ही साईडने आपल्याला 1-1 इंचावरती मार्किंग करायचं आणि असं क्रॉस टक्स टाकून घ्यायचा. आपल्याला 1 टक्स आपण जो टाकतो ना तो टक्स टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, आपण हा टक्स थोडासा मोठा टाकणार आहोत म्हणजे 2 इंचाचा. त्याच्यामुळे काय करायचं, पुढे एक अर्धा किंवा 1 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस टक्स टाकतो ना त्यावेळेस ते असं आतमध्ये जातं त्यासाठी. आता सगळं मार्किंग इथं तयार आहे. आता कटिंग करून घेऊया. तर इथं फक्त वरचाच गळा मी कट केलेला आहे आणि खालचं दोन्ही पहिल्यांदा वरचं व्यवस्थित मी इथं कट करून घेते बघा, जशी मार्किंग केली होती आणि सोबत खालचं सुद्धा. तर खालचं जे आहे ना ते आपलं पहिल्याच लाईनवरती कट करायचं आहे. त्याच्यानंतर बाहेरचा मुंडा म्हणजे मागचा मुंडा कट करत मी मार्किंग जसं होतं तसं कट केलं, बघू शकता अशा प्रकारे. आता सगळ्यात पहिला आपण फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे ना तो कट करून घेऊया, जो आपण बॅकसाठी वाढवलेला होता ना तो. आता बॅक पार्टसाठी फक्त आपल्याला इथं गळ्याची जी उंची आहे ना मागच्या गळ्याची ती फक्त टाकायची, बाकी काही टाकायचं नाही आहे. तर बघू शकता इथून खाली मी गळ्याची उंची टाकली. तर मी जास्त डीप नेक ठेवणार नाही आहे, बंद असा गळा आहे, त्याच्यामुळे इथं मी 4 इंच उंची घेतलेली आहे. मार्किंग करून व्यवस्थित गोलाकार देऊन कट करून घेतलं. आता इथं दोन्ही पार्ट आपले बघू शकता रेडी झालेले आहेत. या दोन्ही पार्टसाठी मी इथं ना जो पदराचा पार्ट आहे तो यूज करणार आहे. त्याच्यासाठी मी इथं पदर डबल फोल्ड केला आहे, जसं आपण अस्तर फोल्ड केला होता ना सेम तसाच, आणि व्यवस्थित कट करून घेते हे पार्ट ठेवून. नेहमी अस्तरपेक्षा जास्त कपडा कट करायचा आपल्याला इथं, कारण आपण ज्यावेळेस शिलाई करतो ना त्याच्यामध्ये थोडंसं जे एक्स्ट्रा असतं ना ते कट करून टाकायचं नंतर त्याच्यासाठी. त्यानंतर दुसरासुद्धा पार्ट मी ते व्यवस्थित ठेवते आणि हे सुद्धा कट करून घेते.
त्यानंतर आता जो ब्लाऊज पीस होता ना, ही नवीन साडी होती त्याच्यामुळे त्याच्यासोबत ब्लाऊज पीससुद्धा होता. तर त्या ब्लाऊज पीसची इथं मी आता स्लीव्ज लावणार आहे, बाही लावणार आहे. त्याच्यासाठी जो काही ब्लाऊज पीस होता ना तो 4 फोल्ड केला आणि जी बंद बाजू असते ती बंद बाजू नेहमी आपल्या साईडनंच ठेवायची असते कधीही. आतासुद्धा बंद बाजू माझ्या बाजूने आहे आणि ओपन पुढच्या बाजूनी. तर आता बघा बाहीची रुंदी टाकताना कसं टाकायची. आपला 34चा छाती होती त्याच्यामुळे छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच प्लस 1.25 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करायचं. असं 10.25 इंच आपल्याला इथं रुंदी टाकायची असते, म्हणजे जी स्लीवची रुंदी आहे ना ती. त्याच्यानंतर उंची टाकली तर मी 10 इंच आणि व्यवस्थित मार्किंग करून घेतली आणि खुल्या भागाकडून 2.5 इंचावरती अजून एक मार्किंग करून घेतली आणि अशा प्रकारे शेप देऊन घेतला, कारण इथे मला शेपची काही गरज नव्हती त्याच्यासाठी. त्यानंतर खालच्या साईडने दंडघेर टाकला आणि अशी तिरक्यामध्ये मार्किंग करून घेतली. त्याच्यानंतर जी 10 इंचावरती मार्किंग केलेली होती त्याच्या पुढे वरती 5 इंच अजून वाढवून घेतलं आणि अशा प्रकारे बॉक्स बनवून पुढे 5 इंच घेतलं आणि बॉक्स बनवून असा शेप दिला. तर याच्यासाठीच इथं मी बाहीला शेप आधी देऊन नव्हता घेतला, कारण की मला पण नंतर शेप असा द्यायचा होता. इथं मी पप बाही लावणार आहे त्याच्यासाठी मी असा शेप देऊन घेतला. तर याचं सविस्तर कटिंग आणि स्टिचिंग मी टाकणार आहे चॅनलवरती. आता जो दंडघेरची मार्किंग आपण केलेली होती ती सुद्धा इथं कट करून घ्यायची व्यवस्थित, बघू शकता. आणि आपल्या इथं दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यानंतर मी इथं क्रेपचं फॅब्रिक घेतलेलं आहे, म्हणजे क्रेपचा अस्तर घेतला आहे जो मला खालच्या घेरसाठी लागणार आहे. तर 2.5 मीटर मी इथं अस्तर घेतलं होतं खालच्या घेरसाठी. आता त्याला पहिल्यांदा डबल फोल्ड करायचं आणि त्याच्यानंतर असं त्रिकोणामध्ये फोल्ड करायचं, म्हणजे 4 फोल्ड आपला इथं कपडा होईल. बघू शकता इथं व्यवस्थित 4 फोल्ड करून घ्यायचं. आणि हा थोडासा उडत होता त्याच्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करा, कारण की इथं पंख्यामुळं थोडंसं हवा लागत होती त्यासाठी. ठीक आहे, तर व्यवस्थित मी इथं बघा करून घेतलं. त्याच्यानंतर काय करायचं, कंबर घ्यायची. कमरेचा जो काही आपला चौथा भाग आलेला असेल, तर इथं माझी कंबर होती 34 इंच, त्याचा चौथा भाग 8.5 इंच. इथं मी 8.5 जिथे बसते ना तिथे असं मार्किंग करून गोलाकार करून घेतला. म्हणजे आता आपला टेप असतो, टेपवरती 8 इंच कुठे येईल, 8.5 इंच. ती 8.5 इंच जिथपर्यंत येत असेल ना तिथं आपल्याला गोलाकार मार्किंग करायची असती आणि तिथून खाली उंची घ्यायची. आता अस्तर छोटा मोठा चालतो त्याच्यामुळे इथं मी जॉईंट वगैरे देणार नाही अस्तरला. जेवढा अस्तर आहे ती सगळीच उंची मी इथं घेणार आहे, कारण की आपल्या ड्रेसपेक्षा तर कमीच अस्तरची उंची असते त्याच्यासाठी. तर आता इथं उंचीची पण मार्किंग केली आणि आता हे अस्तर जे आहे ना ते कट करून घेते. आता जी शिल्लक राहिलेली सगळी साड्यांना मी अशी घडी घालून घेतली. आता काय करायचं, आपली सगळी उंची किती आहे ते चेक करायचं. माझी तर सगळी उंची 45 इंच भरत होती, त्याच्यामुळे जे वरचं 13.5 इंच आपलं होतं ना ते 13.5 इंच टेपमधून कट करायचं, म्हणजे या मीटरपट्टीमधून 13.5 कट करायचं आणि 13.5 पासून खाली 45पर्यंत मार्किंग करायची वरच्या साईडनं. म्हणजे आपल्याला जी खालची बॉर्डर आहे ना मोठी ती आपल्याला इथं उंचीमध्ये लागणार आहे, पण इथं फोल्ड करण्यासाठी लागणार नाही आहे, कारण खालच्या साईडनं अशी लेस आहे, काठपदर आहे साडी, त्याच्यामुळे ती फोल्ड करायची गरज नाही लागत. त्याच्यामुळे इथं उंची जी आहे ना ती मी मोजकीच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये मी काही शिलाई मार्जिन ॲड केलेलं नाही आहे. फक्त वरच्या साईडनं आपल्याला थोडंसं जास्त 1 इंच घ्यायचं आहे, जे आपलं प्लेटमध्ये जाणार आहे, आपल्याला प्लेट टाकायची आहे छोट्या छोट्या त्यासाठी. तर आता हे सुद्धा मी व्यवस्थित कट करून घेते. आता ही जी साडी पूर्ण कट झाली ती साडी आपल्याला हाफमध्ये कट करायच्या, म्हणजे एक पार्ट फ्रंटसाठी लावायचा आणि एक पार्ट बॅकसाठी. आता काय करायचं, फ्रंट किंवा बॅक दोन्हीतला कोणताही पार्ट पहिल्यांदा घ्यायचा. गळ्याला 1.5 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आणि त्याच्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा 1/2 इंचावरती किंवा 1/2 इंचावरती अजून एक शिलाई द्यायची. त्यानंतर जो गळ्याचा एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कट करायचा आणि छोटे छोटे कट्स द्यायचे, जेणेकरून ते आपल्याला पलटायला सोपं जाईल. त्यानंतर हे ओपन करायचं. ओपन झाल्याच्या नंतर बघा ही आता सरळ बाजू वरती आली. तर आता इथं गळ्याला अजून एक आपण वरून दाब शिलाई देऊन घेऊया. तर अशी सावकाश अशी दाब शिलाई देऊन घ्यायची, थोडासा व्यवस्थित कपडा पकडायचा. त्याच्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला अजून एक दाब शिलाई द्यायची आहे. बघू शकता हे आपलं फिनिशिंग सहित रेडी होतो, याच्यासाठी आपल्याला हे असं करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जे साईडच्या पार्ट आहेत, म्हणजे अस्तरचा कपडा आणि मेन फॅब्रिक आपला आहे ना ते जॉईंट करून घ्यायचं. म्हणजे स्लीव्ज वगैरे आपण जॉईंट करतो ना त्याच्या
काय होतं की सोबत कपडा दोन्ही जॉईंट होतं, लूज सुटत नाही कोणताच कपडा. त्याच्यामुळे हे आपल्याला करून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जे असेल ना ते कट करून टाकायचं. अशा प्रकारे बघू शकता. आता इथं आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्टसुद्धा सेम ह्याच प्रकारे रेडी करून घेऊया. फ्रंट पार्ट सरळ ठेवायचा, त्याच्यावरती अस्तरचा जो काही आपण कट करून घेतला होता ते ठेवायचा आणि अशा प्रकारे 1.5 इंचावरती संपूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची. बघू शकता इथं संपूर्ण गळ्याला मी अशी शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर मी सेम खालच्या साईडनी सुद्धा 1.5 इंचावरती अजून एक शिलाई करून घेणार आहे. बघू शकता अशा प्रकारे. त्याच्यानंतर गळ्याचा जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो इथे सुद्धा कट करायचा आणि छोटे छोटे कट्स द्यायचे. आपल्याला पलटायला सोपं जातं त्याच्यासाठी कट्सचे नेहमी द्यायचे. कट्स दिल्यानंतर आपल्याला मधून हात घालायचा सेम त्याच प्रकारे आणि हा कपडा सरळ करायचा आपला पार्ट. त्यानंतर आपल्याला इथं सुद्धा गळ्याला दाब शिलाई द्यायची आहे. त्यानंतर आता खालच्या साईडला सुद्धा कपडा व्यवस्थित दाबून बसावा याच्यासाठी आपण खालच्या साईडनी सुद्धा इथे दाब शिलाई देणार आहोत. बघू शकता थोडंसं फुगलं होतं, त्याच्यामुळे दाब शिलाई दिली की कसं होतं ते कपडा दाबून बसतो व्यवस्थित, त्यासाठी. ठीक आहे. तर दाब शिलाई दिल्यानंतर सेम आपल्याला हा कपडासुद्धा एकामेकाला जॉईंट करून घ्यायचा आहे. अस्तर आणि जे आपलं मेन फॅब्रिक आहे ते. आता इथे सुद्धा जो बाजूचा एक्स्ट्रा कपडा असेल ना तो कट करायचा, म्हणजे आपला तो नंतर फिटिंगमध्ये जास्त होत नाही त्यासाठी, किंवा फिटिंग किंवा फिनिशिंगसुद्धा चांगलं दिसतं. आता जे आपण मधून मार्किंग आहे ना जशी ब्लाऊजची असते तिथून कट करायचं, कारण इथे मला पोटली बटनची डिझाईन द्यायची होती ना त्यासाठी. तर इथं मी पोटली बटन आधीच तयार करून घेतले होते. आता एका पार्टवरती तर मी सरळ असतानाच इथं बघू शकता पोटली बटन अशा प्रकारे जॉईंट करून घेणार आहे. एक एक करून इथं मी सगळे जे पोटली बटन तयार केलेले आहेत ना ते व्यवस्थित जॉईंट करून घेणार. शक्यतो पोटली बटन जॉईंट करताना ना जे सिंगल फूट असतं ना ते यूज करत जा. जे रेग्युलर असतं ना त्याच्यामुळे काय होतं ना पोटलीमध्ये जे आपण थर्मासचे बॉल वापरतो ते फुटतात आणि मग ते व्यवस्थित पोटली दिसत नाही. तर माझ्याकडे सुद्धा नव्हतं, त्याच्यामुळे जे नॉर्मल होतं ना तेच फूट इथं मी यूज केलं आहे. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचा आहे ना पोटली बटनचा कपडा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे तिथला जो पार्ट आहे तो फुगत वगैरे नाही त्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला एक पट्टी कट करून घ्यायची, जशी आपण हुकला किंवा लूपसाठी घेतो तशी 2.5 इंच रुंदीची. तर सुद्धा मी सेम पट्टी कट करून घेणार आहे. बघू शकता. त्याच्यानंतर हिला डबल फोल्ड करायची आणि पोटली बटनची आपले तिथं जी शिलाई आलेली आहे आधीची त्या शिलाईवरूनच आपल्याला इथं व्यवस्थित जी आपली वरची पट्टी आहे त्या पट्टीला शिलाई द्यायची. तर पहिल्यांदा लागत नाही. जो आपला पोटली बटनची गुंडाळताना आपला कपडा धागा येतो ना तिथपर्यंत आपली शिलाई गेली पाहिजे, म्हणजे पोटली बटनना जरा चांगले दिसतात फिनिशिंग सहित. त्यासाठी तर मला 2-3 वेळा इथं बघू शकता टीप द्यावी लागली, तेव्हा कुठं ते फिनिशिंग सहित तयार झालं. त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा असेल ना ते कट करायचं, कारण की इथं खूप फुगल्यासारखं दिसतं त्यासाठी हे कट करून घ्यायचं. त्याच्यानंतर ही पट्टी आतल्या साईडनी फोल्ड करायची आणि पोटलीच्या इकडच्या साईडने आपल्याला जी पोटली बटन आपल्या आतल्या साईडने गेलेले असतील त्याच्या इकडच्या साईडने आपल्याला व्यवस्थित एक शिलाई द्यायची आहे अशा प्रकारे. त्यानंतर आपला जो दुसरा पार्ट आहे ना तो घ्यायचा, त्याच्यावरती जे आपण पोटली बटन जॉईंट केलेला आहे तो पार्ट ठेवायचा आणि व्यवस्थित आता हे पार्ट एकमेकांना जॉईंट करून घ्यायचे. बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता आपले जे टक्सचं मार्किंग होतं ना ते टक्स व्यवस्थित पकडायचे आणि जसं आपण ब्लाऊजला बॅक साईडला टक्स देतो तसे आपल्याला इथं फ्रंट पार्टला टक्स द्यायचे आहेत. बघू शकता व्यवस्थित दोन्ही टक्स देऊन घ्यायचे, जेणेकरून फिटिंगला तो जो काही ड्रेस आहे ना तो चांगला बसतो त्याच्यासाठी. बघू शकता इथं मी टक्स देऊन घेतले. त्याच्यानंतर आपला जो बॅक पार्ट आहे तो घ्यायचा आणि दोन्ही पार्ट एकामेकावरती ठेवून व्यवस्थित आपले जे शोल्डर आहेत ना ते जॉईंट करायचे, पण त्याच्यावरती उंची चेक करायची, दोन्ही पार्टची उंची बरोबर आहे का नाही ते चेक करायचं आणि मग त्याच्यानंतरच आपल्याला इथं शोल्डर जॉईंट करायचं आहे. तर आता मी इथं दोन्ही शोल्डर व्यवस्थित जॉईंट करून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे मी दोन्ही शोल्डर इथं जॉईंट करून घेतले.
आता दोन्ही पार्ट एकावर एक ठेवायचं आणि व्यवस्थित आहेत का, रुंदीमध्ये सुद्धा व्यवस्थित आहेत का चेक करायचं. आणि जास्त असेल तर ते इथं कट करायचं. तर माझा सुद्धा हा पार्ट थोडासा जास्त होता दोन्ही साईडनी, तर मी तो कट करून घेतला बॅक पार्ट. त्याच्यानंतर आपली जी साडीचे आपण जे कपडे कट केलेले होते 2 भागामध्ये ते घ्यायचे आणि इथं आपल्याला छोट्या मोठ्या तुम्हाला जशा आवडतील तशा प्लेट द्यायच्या आहेत. पण जो काही कपडा आपण साडी राहिलेली कट केली होती ती सगळी साडी ह्या घेरमध्ये यूज करायची. त्यासाठी तुम्हाला जशा मोठ्या छोट्या प्लेट टाकाव्या लागतील तशा अंदाजाने टाकायच्या. आता मी इथं मला जशा कपडा शिल्लक राहत होता बघायचं की कसा कपडा यूज केल्यानंतर किती छोट्या प्लेट टाकल्यानंतर तो सगळा कपडा इथं यूज होतोय हे चेक करायचं. आणि व्यवस्थित अशा छोट्या छोट्या किंवा मोठ्या किंवा 1.5 इंचाच्या सरळ तुम्ही प्लेट टाकून घ्यायच्या. शिल्लक राहिल्यास कपडा तर तो मग तुम्ही कट करून साईडला ठेवू शकता, दुसऱ्या कशाला त्याचा वापर करू शकता. ठीक आहे, तर अशा मी आता सगळ्या प्लेट टाकून घेतल्या. त्याच्यानंतर जो अस्तरचा आपण कपडा कट केला होता ना तो एक पार्ट ह्याच्यावरती व्यवस्थित आपण जॉईंट करून घेऊया. तर अस्तरचा सुद्धा एक पार्ट जॉईंट असतो ना तो मधून कट करायचा असतो, हे मी सांगायला विसरले होते. आणि त्याचेसुद्धा आपल्याला 2 पार्ट करायचे असतात अस्तरचे. तर आता अशाच प्रकारे आपण जो फ्रंट पार्ट आहे ना त्यालासुद्धा व्यवस्थित प्लेट टाकून आणि अस्तर जॉईंट करून घेऊया. तर आता दोन्ही पार्ट इथं रेडी झाले होते. त्याच्यानंतर आता स्लीव्ज आहेत ना रेडी करून घेऊया. तर स्लीव्जला काय करायचं, जिथं आपला 2.5 इंच येतं ना तिथून आपल्याला इथं ज्या प्लेट आहेत जो फुगा आपला येणार असतो त्याच्यासाठी पहिल्यांदा इकडनं तिकडे अपोजिट, त्यानंतर तिकडनं अलीकडे अपोजिट अशा दोन्हीकडून 4-4 आपल्याला इथं प्लेट टाकायचे, जेणेकरून आपला 8 प्लेटचा इथं जो काही फुगा आहे ना तो तयार होईल. बघू शकता अशा प्रकारे मी इथं मला थोडंसं जास्त वाटत होतं तर मी अजून एक प्लेट टाकली, म्हणजे तो जो काय आपला जे ड्रेस आहे ना त्याला व्यवस्थित बाही जॉईंट होईल. तर आता ही बाही जी आहे ना तयार झालेली ते आपण ड्रेसला जॉईंट करून घेऊया. त्यासाठी व्यवस्थित सरळच भाग ठेवायचा आणि ह्याच्यावरती बाही उलटी ठेवायची आणि मग व्यवस्थित जॉईंट करून घ्यायची. जर कमी जास्त वाटत असेल तर मधून चालू करायचं, शोल्डरपासून जॉईंट करायला बाही, म्हणजे दोन्ही साईडनं सेम लागली जाते. जर एका साईडनी जरी जास्त असेल तरी ते व्यवस्थित लागली जाते त्यासाठी. ठीक आहे, तर बघू शकता आता मी अशाच प्रकारे ही जी बाही आहे ना ती व्यवस्थित जॉईंट करून घेते ड्रेसला. दोन्ही बाह्या लावल्यानंतर आता आपल्याला सगळ्यात शेवटी हा ड्रेस आहे ना तो फिटिंग करून घ्यायचा. त्याच्यासाठी तर पहिल्यांदा दंडघेराचं माप टाकायचं आणि त्याच्यानंतर सरळ खालीपर्यंत टीप घ्यायची. खालीची मापं एवढी टाकायची गरज नसते. जर तुमचं दंडघेराचं माप व्यवस्थित असेल ना तर खालच्या साईडनं सरळ टीप न्यायची खालीपर्यंत. तर बघू शकता आता मी इथं व्यवस्थित फिटिंग कसं करायचं हा ड्रेस ते दाखवते तुम्हाला. तर आता इथून सरळ आपल्याला कमरेपर्यंत जायचं आहे. तर दाखवते सावकाश, अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला फिटिंग करायला दाखवते. तर आता इथं काय करायचं, 4ही पार्ट आहेत ना पहिल्यांदा व्यवस्थित पकडायचे आहेत. ठीक आहे, 4ही पार्ट पकडायचे बघा अशा प्रकारे मी इथं पकडून तुम्हाला दाखवते. आणि आता इथून खाली कमरेचा जो पार्ट आपल्याला आलेला आहे ना त्याच्याच थोडंसं खालीपर्यंत 4ही भागांवरती शिलाई गेली पाहिजे. पण तिथून खालची जी शिलाई आहे ना आपल्या अस्तरची वेगळी गेली पाहिजे आणि आपली जी काही मेन फॅब्रिक आहे ना त्याची वेगळी गेली पाहिजे. तर थोडंसं खाली आल्यानंतर काय करायचं, अस्तर साईडला करायचं आणि जो आतला पार्ट आहे ना साडीचा कपडा आहे ना तो फक्त आपल्याला इथं फिटिंग करायचा आहे. म्हणजे त्याच्यावरती फक्त टीप गेली पाहिजे, अस्तरवरती टीप गेली नाही पाहिजे, लक्षात ठेवा. बघू शकता अस्तरचा कपडा इथं साईडला आहे, जो काय अस्तर आपण जॉईंट केला होता तो. आणि आता पहिल्यांदा आपण सरळ दोन्ही पार्ट व्यवस्थित पकडूया आणि साडीचा जो पार्ट आहे ना तो पहिल्यांदा शिलाई करून घेऊया. बघू शकता आता मी खालीपर्यंत व्यवस्थित शिलाई करून घेते. तर आता काय करायचं, आता जो आपला साडीचा कपडा आहे तो आतल्या साईडने टाकायचा आणि जे अस्तर आहे ना तो वरती काढायचा. बघू शकता अशा प्रकारे. आणि आता इथून कमरेपासून पुन्हा आपल्याला तो अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे. म्हणजे जे दोन्ही अस्तर आहेत ना त्याला शिलाई देऊन घ्यायची. बघू शकता अशा प्रकारे. आता दोन्ही अस्तर पकडायचे सरळ आणि दोन्ही अस्तरला व्यवस्थित शिलाई द्यायची. आणि सेम ह्याच प्रकारे दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला फिटिंग करायचा आहे ड्रेस. जर असं फिटिंग केलं तर आपला जो अस्तर आहे ना तो आतल्या साईडने मोकळा राहतो आणि जो वरचा घेर असतो तो मोकळा राहतो. त्याच्यामुळे ड्रेस दिसायलाही चांगला दिसतो आणि जो घालणारा व्यक्ती आहे ना त्यालासुद्धा ते कम्फर्टेबल वाटतं. असं जॉईंट किंवा जास्त जॉईंट नसल्यामुळे कसं मोकळा आणि भरपूर असा घेर असल्यासारखं आपल्याला दिसतं. तर आता इथे व्यवस्थित मी हे सुद्धा फिटिंग करून घेतलं अस्तरला खालच्या साईडनी.
त्यानंतर आपल्याला खालच्या साईडनं साडीला डबल फोल्ड करायची गरज नाही आहे. आपल्याला फक्त आता अस्तरलाच आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे. म्हणजे थोडेफार जर धागे निघत असतील तर. तसंही आपण क्रेपचं अस्तर इथे यूज केलं आहे, त्याच्यामुळे धागे निघत नाही. तरीही शक्यतो तुम्ही इथं डबल फोल्ड किंवा सिंगल फोल्ड तरी करा. मी सुद्धा इथं सिंगल फोल्ड खालच्या साईडने अस्तर करते. मेन जो आपला घेर आहे त्याला मी इथं डबल फोल्ड करणार नाही आहे, कारण खालच्या साईडनं साडीची जी काठपदर असतो तो आलेला असतो. त्याच्यानंतर तुम्हाला इथे फायनल लूक दाखवते. तर आपला हा फ्रंट पार्ट आहे, हा स्लीव्ज आहे. बघू शकता बाहीलासुद्धा व्यवस्थित फुगा आलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या खालच्या ज्या प्लेट आहे त्याला व्यवस्थित आणि भरपूर मोठा असा घेर आलेला आहे बघू शकता. आणि खरंच खूप छान असा हा ड्रेस झालेला होता. तर याचं कटिंग आणि स्टिचिंग मी सविस्तर दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. कसं वाटलं ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा.